गाईच नमस्कार. आता वाजले सकाळचे 4 आणि आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर एवढ्या लवकर मी आज कुठं चाललो आहे? मुलगी पण बाहेर यायला आली. कुठं चाललो आहे तुम्हाला कळलं. आज मकर संक्रांतीचं मी आज काय आणत असतं तुम्हाला माहितीच आहे. तर आता चाललो आता वाटले 4 म्हणून आपल्याला पुन्हा येतं जायला. आणि बघा भूक होते मला. भाऊ भाऊ करतोय भाऊ हे चल देऊ. हां घे ना. चल आपल्याला जायचं आहे गजरी आणायला. काय आणायला जायचं आहे? गजरी विकतात ना आपण. तर गजरी आणायला जायचं आपल्याला. चला. ड्रायव्हरचा काही भरोसा नसतो. केव्हा कधी अपघात होईल हे सांगतात नाही. अवघड आहे. ड्रायव्हर बनणं म्हणजे सोपी गोष्ट नाही मित्रांनो. चौकात गाड्या चालवा. तर आता नाशिक फाट्याच्या अलीकडे आलोय. चला म्हणलं पटकन जाता येईल, कारण की उशीर झाला तर घरी यायला पुन्हा उशीर होईल. तर सकाळ सकाळी गर्दी नव्हती गणपती बाप्पाला. चला म्हणलं दर्शन करावं. सुरुवात गणपती बाप्पा. चला वाजले 4:45. आता आम्ही आलो बुलटेकडीला. आता बघू काय भाव आहे, काय फुलाचा भाव आहे, काय नाही. आणि महत्त्वाचं काय गजरे न्यायला लागतो. त्या गजऱ्याचा भाव कळलं आपल्याला काय आज. चला आता मार्केटमध्ये गेल्यानंतर कळेल गजऱ्याचा का भाव आहे काय नाही. गजर स्वस्त पाहिजे. मी कसं स्वस्त जरी विकलं तर कस्टमर घेतात. तर आल्या गिलगीचं अष्टक शेवंतीची फुलं बघितले. एवढे स्वस्त अष्टक शेवंतीची फुलं, कारण की दसऱ्या दिवाळीला एवढे फुलं महाग राहतात अष्टक शेवंतीचं. हे बघा गजरे. आपण गजरे न्यायला बाकीच्या पुस्तक फुल न्यायचं नाही आपल्याला, कारण की आपण काय हार काढणार नाही. आणि मध्ये आलं तर बघितलं तर भाव काय, अरे बापरे, 600 ते 700 रुपये किलो गजरे. बरं. आणि हे जर विकायला लावले आणि थोडे महाग लावले की बाया, अगं बाई गजरे एवढे महाग असतील का कुठं? मार्केटमध्ये गजरे केम होते. चला म्हणून आता महाग तर महाग आलं तर काही ना काही तरी घ्यायचं आपल्याला. तर मुलगी म्हणली पप्पा घ्या पटकन, आता हायती पण संपत्ती. आता महाग घेतलं म्हणल्यावर थोडंफार महागच घ्यावं लागेल. त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. बघू काय होते, काय रेट निघते, बाया घेतात का नाही घेतात हे कळलं. हे होते बारीक बारीक मोगऱ्याचे गजरे. मुलगी म्हणली पप्पा गुलाब घ्या. गुलाब विकतोय 10-15 रुपयाला विकतोय. म्हणलं 10 रुपयाला काय जाय ना, पण घ्या म्हणलं. मग मुलीने 4-5 गाठ्या घेतल्या गुलाबाच्या. ए कुठं चालली? इथं गाडी तू कुठं चालली? चला आता मित्रांनो आम्ही निघालो घरी. माल तर घेतलाय आपण. माल तर भरपूर घेतलाय. आता काय होते ते देव जाणे. बघूच. चला आता घरी निघूत पहिल्यांदा. मुलीने म्हणलो काय खायचं का, नाश्ता पाणी करायचा काय पप्पा? एवढ्या लवकर नाश्ता पाणी असं काय? चहा घ्या म्हणली. चहा घेतला. त्यासोबत क्रीम गोल घेतले खायला मस्त गरम गरम चहा. आणि चहा किती रुपयाला? 7 रुपयाला. कंटिन्यू चहा असतो. चहा क्वालिटी एक नंबर. कुठं? शनिवार वाड्याच्या बॅक साईडला. कुठं? आपण बाहेर पडताना गरम गरम चहा घेऊन मस्तपैकी घरी निघून. लय थंडी वाजली. तर देव म्हणले पप्पा मला फोटो काढायचा आहे. चला म्हणलं फोटो काढतो. हे बघा नदी, हे समोरचा आपलं मेट्रो स्टेशन, ह्या साहेब त्याखाली मनपा महानगरपालिकेचं सगळ्यात मोठा बस स्टॉप आहे. त्या पल्लीकडं महानगरपालिका ब्रिज. त्याचे वातावरण शांत वातावरण आहे का नाही? आहे का नाही? त्याला फोटोशूट करून नको निघून आपल्याला जायचं पुन्हा. तर सकाळचे 6 वाजले तरी लोक शेंगण्याचे नेम पाळतात. बघितलं का? अहो बरं पाळाच लागते. तो नाही पाळले ना समोर कॅमेरा लगेच पावती येते बच्चेचे त्यांना का. अच्छा, त्यामुळे पाळायला लागते नियम. मुलगीच असते हो ती बापाची गरिबी सहन करते. तिला माहिती आहे आपला बाप लय कष्ट करतो हो. बाप कष्ट करतो म्हणजे आपण थोडंफार हात लावला पाहिजे. 4 वाजता उठलेली. सकाळी 4 वाजता गेलो मार्केटला. किती वाजता? 4 वाजता. तर घरी यायला 6:30 वाजले. तेवढ्या एका मित्राचा फोन आला. गाडीच बंद पडली माझी. मग घरी आल्यानंतर राहून केल्यानंतर पुन्हा त्या मित्राला फोन केला, ये म्हणलो. मग मी पण गेलो तिथं. तो आला घरून. मग गाडी केली लगेच चालू. कारण की तो सकाळी मला त्यांनी फोन केला होता 5:30 का 5ला. मी मार्केट यायला त्या टायमाला फोन केला त्यांनी. आता दुकान लावलं मित्रांनो. आता थोडं माल पण चाललं चांगलं आपला. हे बघा आहे ना. तर अजून घरी पण माल भरपूर आहे. एकदा कस्टमर सुरू झाले लोकांना एका लागलो 40ला 1, 70 घेऊन स्वस्तात बसतं. कारण की जातोमध्ये 50ला 1 गजरा स्वस्तच लावले. कारण की आपल्याला पण उठून घरी जायचं होतं. फोन केला लवकर यामध्ये माल संपला होता म्हणून मुलीला माल आणायला लावला. तर मुलगी म्हणली पप्पा तुम्ही सकाळपासून उपाशी 2 वाजले काहीतरी खा. बघा मुलीला किती काळजी. मुलीसारखं प्रेम कोणी करू शकत नाही बाबा, कुणीच नाही. तर तिने वडापाव आणले. तिला म्हणलं बाळा तू पण खा. म्हणलं म्हणली तू खा. अगं बाळा तू पण खा म्हणलो. संक्रांतीला पावसाचा मुहूर्त 3च्या पुढे होता. मोबाईलने पटापट त्यांचे काम आवडले. चला पटकन जाऊत आणि पावसून येऊ.
तर अचानक 3च्या पुढे एवढी गर्दी सुरू झाली मंदिरात, एवढी लाईन लागली कारण अगोदर 3च्या अगोदर काय नव्हतं. 3च्या नंतर एवढी गर्दी सुरू झाली, फार लांब लचक लाईन लागली. काय सांगा, कारण की आतल्या पण बाया भरपूर होत्या. त्यांनी पटकन बाहेर आलं म्हणजे कसं बाहेर आतल्या बायांना बाहेर जातं, मग आतमध्ये जाता येते. कारण एवढ्या नटून फटून आल्यानंतर मेकअप खराब होणार होते ना. तर फायनली आपला माल संपला. कसं असं कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. कष्ट करावंच लागतं. कष्ट केलं तर यश भेटतच. जसं आज मी केलंय. 4 वाजल्यापासून जागा, आता वाजले 4. सगळा माल रिकामा झालाय आपला, आहे का नाही. पेपर पण संपले, माल पण संपला, थोडा राहिलाय, 2-3 गुलाबाचे फुलं राहिले. कष्ट करायला लागतं मित्रांनो. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कष्ट करायला लागतो, त्याशिवाय पैसा दिसत नाही हातात. तर चला मित्रांनो, सगळा माल संपलाय. आज आनंदी आहे कारण सगळा माल संपलाय. चला मित्रांनो, बाय.